उन्हाळी टोमॅटोची लागवड किती तारखेला करायची किंवा कुठल्या महिन्यामध्ये करायची? चालू फेब्रुवारी महिन्यामध्ये टोमॅटोचे मार्केट उचलेल का किंवा मार्च महिन्यामध्ये तर टोमॅटोचे मार्केट उचलेल का? हेच ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो. आत्ताच आम्ही सोलापूर जिल्ह्यातून आलेलो आहे. नर्सरीला भेट देऊन पहाटेच्या आता 3 वाजलेले आहेत. नर्सरीला भेट देऊन यायला उशीर झाला मित्रांनो. परंतु झोपायच्या अगोदर विचार केला की अगोदर हा व्हिडिओ किंवा ती माहिती अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवावी. नमस्कार मित्रांनो. चालू महिना फेब्रुवारी तर काही आपले सबस्क्रायबर किंवा आपले काही शेतकरी मित्र विचारत असतात आपल्याला वेळोवेळी की उन्हाळी लागवड किती तारखेला करायची किंवा कुठल्या महिन्यामध्ये करायची. भरपूर कमेंट आपल्याला आल्या होत्या किंवा फोन पण येत असतात. परंतु मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी प्रत्येकाला रिप्लाय नाही देऊ शकत किंवा प्रत्येकाला फोनवर नाही आत्ताच तारीख सांगू शकत, कारण की सध्या जे चाललंय ते आपले टोमॅटो लागवडीबद्दलच आपला अपडेट चाललेला आहे. तर तो आपण सोलापूर जिल्ह्यामधल्या नर्सरीमध्ये जाऊन आपण पूर्ण तिथली माहिती घेत असतो की रोपाची बुकिंग किती प्रकारे झाली किंवा होणारी गेल्या वर्षीची बुकिंग आणि आताच्या बुकिंग मध्ये किती रोपांची मागणी वाढलेली किंवा कमी झालेली. सोलापूर जिल्हा असेल, सातारा जिल्हा, पुणे जिल्हा, संभाजीनगर तिकडं, अशा विविध जिल्ह्यामध्ये आपण जाऊन प्रत्येक नर्सरीची माहिती घेतो मित्रांनो. तर ती माहिती घेत असताना त्यांच्या दृष्टिकोनातून असं आढळून आलं आपल्याला की गेल्या वर्षीच्या अनुषंगाने आतापर्यंत गेल्या वर्षी जी मार्च महिन्यात किंवा एप्रिल महिन्यामध्ये जे रोपांचे बुकिंग चालू होते ती सध्या आतापर्यंत कमी रोपांची बुकिंग झालेली आहे. परंतु आणखीन आपण वाट बघणार आहे मित्रांनो की आपल्याला जी एप्रिल किंवा मे किंवा मार्च महिन्यामध्ये जी लागवड करायची ती किती तारखेला करायची, उन्हाळी लागवड जी असते ती किती तारखेला करायची. थोडा दिवस मित्रांनो तुम्ही अनेक थांबा, कारण की तुम्हाला जेणेकरून लागवड केल्यानंतर तुम्हाला पण कॅरेट कमीत कमी 800-900 रुपये तरी सापडलं पाहिजे. जास्तीत जास्त 1000-1200 रुपये तर मिळेल तर चांगलीच गोष्ट मित्रांनो. परंतु जरी कमी मार्केट असलं तर कमी आपला खर्च निघायसाठी 800, 900, 700 रुपये, कमीत कमी 700 रुपयाच्या खाली तर यायला नाही पाहिजे. त्या अनुषंगाने मित्रांनो आपला अभ्यास चाललेला आहे किंवा त्या अनुषंगाने आपण प्रत्येक नर्सरीची माहिती घेत असतो. म्हणून थोडा रिप्लाय देण्यासाठी तुम्हाला वेळ लागत असतो. तर कमेंट मध्ये मित्रांनो विचारत असतो मी तुमच्या प्रत्येक प्रश्नावरती व्हिडिओ तयार करत असतो. परंतु प्रश्न विचारा कमेंट मध्ये. असं म्हणजे डायरेक्ट सर सांगा लागवड किती तारखेला करू, मला पण तुमची काळजी मित्रांनो, मी पण तुम्हाला नक्कीच सांगणार किती तारखेला करा. परंतु आत्ता पहाटेच्या म्हणजे आता आम्ही 3 वाजता आलोय पहाटे. सोलापूरला गेलो होतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये एक नर्सरी 2-3 नर्सरी आम्ही बघितल्या. एक टेंभुर्णीची नर्सरी असेल किंवा पेनवलकराची नर्सरी असेल, भीमानगरला एक नर्सरी. त्या 3 नर्सरी पैकी एक मोठी नर्सरी वाटली की ती पेनवलकर साहेबांची नर्सरी मोठी वाटली. तर त्यांना पण आम्ही विचारलं की गेल्या वर्षीच्या अनुषंगाने ह्या वर्षी रोपांची लागवड किती प्रमाण झाली. तर गेल्या वर्षीच्या म्हणजे मार्च महिन्यामध्ये गेल्या वर्षी लागवड करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यामध्ये बुकिंग झाली होती. गेल्या वर्षीची बोलतोय अगोदर मी तुम्हाला. गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये लागवड करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यामध्ये बुकिंग झाली होती की 40,000 ते 50,000 रुपयांची. इंदापूर तालुका असेल किंवा कुर्ला, सोलापूर जिल्ह्यामधले अनेक तालुके असतील म्हणजे जिल्ह्याबद्दल आपण बोललो, तालुका म्हणजे तालुक्यात एवढं उत्पन्न नाही निघू शकत जिल्ह्याच्या अनुषंगाने. तर 40,000 ते 50,000 रोपांची बुकिंग होती गेल्या वर्षी आतापर्यंत फेब्रुवारी महिन्यात. तर आता जर विचार केला तर आता म्हणजे 15,000 ते 20,000 रोपांची बुकिंग आतापर्यंत झालेली. म्हणजे भरपूर फरक झालेला मित्रांनो. ह्या वर्षी रोपांची बुकिंग कमी प्रमाणात झाली. का कमी प्रमाणात झाली? आपले जे छोटे मोठे शेतकरी असतात त्यांचा विषय साईडला ठेवू आपण, त्या विषयावर परत बोलू. परंतु जे मोठे शेतकरी असतात जे दरवर्षी टोमॅटोची लागवड करत असतात ते पूर्ण विचार करून मित्रांनो लागवड करत असतात, कारण की त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या म्हणण्यातून असं आपल्याला आढळून आलं की गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी जास्त पाऊस झालेला आहे. ज्यावेळेस जास्त पाऊस होत असतो किंवा ज्या वर्षी जास्त पाऊस होत असतो त्या वर्षी जास्त उष्णता तयार होण्याची शक्यता असते. जर जास्त उष्णता तयार झाली तर आपल्या रोपांचा फुटवा पण कमी प्रमाणात होत असतो किंवा जे आपण मार्च महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये रोप लावत असतो तो पूर्णपणे उन्हाळ्यामध्ये सापडत असतो. हार्वेस्टिंग पण त्याचं उन्हाळ्यामध्येच होत असतं.
तर हे होत असताना अडचणी भरपूर येतात. फुटवा करत नाही रोप किंवा रोप जाण्याची शक्यता कशामुळे असते की आपलं जे मल्चिंगला आपण होल पाडत असतो रोप लावण्यासाठी ते बारीक असतं. तर त्या बारीक असल्यामुळे जास्त उष्णता आल्यानंतर त्याच्या खोडाला जर लागली तर तिथं रिंग फोडून ते रोप जाण्याची पण दाट शक्यता असते. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं मित्रांनो, होल मोठ्या प्रमाणात पाडायचा आणि तिथं ग्लास लावायचा आहे. त्या रोपाच्या बुडात ग्लास लावायचा. पण हे झालं पुढलं सांगायचं. पण जास्त उष्णता असल्यामुळे जास्त रोपं जाण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घेतलेला असा की मे महिन्यामध्ये लागवड करायची. तर इंदापूर तालुक्यामध्ये पण असे निमगाव केतकी असेल किंवा काय ते म्हणतात कारखाना जो गाजरगावचा कारखाना म्हणतात त्या साईडचा एक नर्सरी, तिकडे परत बारामती रोडला पण नर्सरी, म्हणजे मोठमोठ्या छोट्या मोठ्या नर्सरी भरपूर आहेत. परंतु मोठ्या नर्सरीमध्ये आपण जाऊन डायरेक्ट म्हणजे तिथली विचारपूस करत असतो. तर मे महिन्यामध्ये जास्त लागवड आहेत मित्रांनो. सांगायचं तत्व म्हणलं तर तुम्हाला मी तारीख नक्की सांगणार, फिक्स सांगणार आहे. पण आणि थोडस एक पुढल्या आठवड्यामध्ये सांगतो मित्रांनो किती तारखेला, कारण की डायरेक्ट तुम्हाला सांगणं ते चुकीचं आहे की हा उठा आणि ह्या तारखेला, कारण की तुम्ही त्या प्लॉटला खर्च किती प्रमाणात येतो हे मला पण माहिती आहे. तर काही जणांनी विचारत होते की दुसरा मुद्द्यामध्ये काही शेतकरी आपल्याला विचारत होते की फेब्रुवारी महिन्यामध्ये मार्केट कशामुळे कमी झालं किंवा मार्केट फेब्रुवारी महिन्यामध्ये उचलेल का? तर महत्वाचं सांगायचं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये मार्केट उचलू शकणारच नाही अजिबात. जसे काय परिस्थिती जी जी काय सध्या मार्केटची रेंज आहे त्याच रेंजनी फेब्रुवारी महिना पूर्णपणे जाणार आहे. मार्च महिना सुद्धा अशाच प्रकारे जाऊ शकतोय. मार्च महिन्याच्या फक्त शेवटच्या आठवड्यामध्ये मार्केट उचलण्याची दाट शक्यता आहे. ते पण किती जास्त रुपये नाही, एक 5-6 रुपयांनी उचलण्याची शक्यता आहे मित्रांनो. पण उचलणार हे नक्कीच मार्च महिन्याच्या शेवट. कारण की जानेवारी महिन्यामध्ये जे काय टोमॅटोचे प्लॉट आले होते, वातावरणात भरपूर प्रमाणात चेंज झाल्यामुळं जास्त प्रमाणात टोमॅटोची म्हणजे उत्पन्न निघायला लागले. ज्यावेळेस आभाळ फिरतं त्यावेळेस टोमॅटो जास्त पिकले जातात. आणि सांगायचं महत्वाचं म्हणजे ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या आसपास व्यापारी वर्ग राहत नसतो. तो व्यापारी वर्ग तिकडे नाशिक साईडला, इकडे नारायणगाव साईडला निघून गेलेले असतात सारे. व्यापारी वर्ग न राहिल्यामुळं आपल्या जो माल एक्सपोर्ट होत असतो तो एक्सपोर्ट माल होत नाही. आपल्या जवळच्याच मार्केटमध्ये तो माल जात असतो. तर जवळ पूर्ण जिल्ह्याचा माल जर आपल्या जिल्ह्याला आला किंवा सोलापूरचा धरा, सोलापूरचा माल पूर्ण सोलापूर मार्केटला आला, पुणे जिल्ह्याचा माल पूर्णपणे पुणे मार्केटला आला, साताऱ्याचा माल सातारा मार्केटला गेला, तर असं आवक भरपूर प्रमाणात मालाची होत असते. त्याच्यामुळे मार्केट कमी झाले मित्रांनो. महत्वाचं म्हणजे वातावरणात बदल झाल्यामुळं जास्त प्रमाणात आभाळ येते सारखं येते जाते, त्याच्यामुळं मार्केट कमी डाऊन झालेलं आहे. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये मार्केट उचलू शकणार नाही आणि मार्च महिन्यात उचलण्याची दाट शक्यता नाही. फक्त शेवटच्या आठवड्यामध्ये सांगता येत नाही, शेवटच्या आठवड्यामध्ये उचलू शकते मार्केट मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. तर पुढला व्हिडिओ मित्रांनो मी तुम्हाला नक्कीच सांगेन की किती तारखेला लागवड करायची आणि कुठल्या महिन्यामध्ये लागवड करायची. आता आम्हाला येऊन 3 वाजलेले आहेत. त्याच्यामुळे आता व्हिडिओ इथंच थांबवू मित्रांनो. पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.